नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER बघा भरतीसाठी लागणारे मराठी व्याकरणचे बघा अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, आहे आणि भुजंग बघा शब्द आहेत, या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते असतील? आहे आणि भुजंग बघा शब्द आहेत, या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, आहे आणि भुजंग हे शब्द साप या शब्दाचे या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, अपमानचा विरुद्धार्थी शब्द काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर अपमानचा विरुद्धार्थी शब्द बघा सन्मान। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। या ठिकाणी बघा काय विचारले, समाजाची सेवा करणारा। समाजाची सेवा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, समाजसेवक। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। या ठिकाणी काय विचारले, दोन नद्यांमधला जो काही प्रदेश असतो विद्यार्थी मित्रांनो, त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? दोन नद्यांमधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील। दोन नद्यांमधला प्रदेश म्हणजे दुआबा असतो। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। उपांत्य बघा, उपांत्य म्हणजे शेवटून दुसरा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 पहा, मी सिनेमा पाहिला बघा अशा प्रकारचं वाक्य आहे, या वाक्याचं आपला अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे। बघा, मी सिनेमा पाहिला वाक्य आहे, वाक्याचं अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे। मी सिनेमा पाहत असेन। बघा, मी सिनेमा पाहत असेन हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द बघा मागील परीक्षामध्ये बघा हा शब्द विचारण्यात आला होता। सूर्यास्त या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, स्वर संधी आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। आजच मी गावाहून आलो, अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। अधोरेखित शब्द बघा कोणता आहे? ऊनहून। बघा, गावाहून बघा अशा प्रकारचा अधोरेखित शब्द आहे। गावाहून, ऊनहून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा, ऊनहून विद्यार्थी मित्र बघा पंचमी या विभक्तीचे या ठिकाणी हे प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक 6 बघा, प्रतीक्षण या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे। प्रतीक्षण, प्रत्येक क्षणाला। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रतीक्षण प्रत्येक। ऑप्शन क्रमांक अव्ययभाव समास। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य या शब्दाचा योग्य समास राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, केशव कुमार कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशव कुमार कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? प्रल्हाद केशव वात्रे विद्यार्थी मित्र यांचं या ठिकाणी केशव कुमार हे त्यांचं टोपण नाव आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती बघा भरतीसाठी लागणारे आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। आणि विद्यार्थी मित्र बघा, फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ग्रंथपाल असेल, लॅब टेक्निशियन असेल, बघा तुमची कोणती बघा पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्र बघा सर्वांचे आपल्याकडे या ठिकाणी टेक्निकल बघा या ठिकाणी क्वेश्चन बँक आपल्याकडे अवेलेबल आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा जो आपल्याकडे DMER जो सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे महत्त्वपूर्ण सर्व पदांची बघा तांत्रिक या ठिकाणी प्रश्न हे अवेलेबल आहेत। बघा, आता परीक्षेला खूप कमी वेळ आहे। बघा, ज्यांना कोणाला हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर बघा यामध्ये पूर्णपणे अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे। ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर बघा 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 पहा काय विचारलाय, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। वाक्य पहा काय विचारलंय, त्याने हे चित्र काढले आहे।
त्याने हे चित्र बघा काढले वाक्य आहे, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी कर्मणी बघा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। विषय क्रमांक पुढचा बघा शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे, साखर भात। बघा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे, साखर भात। बघा साखर भात या शब्दाचं लिंग काय असेल बघा पुल्लिंग आहे, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा वाक्य पूर्ण झाल्यावर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात, वाक्य पूर्ण झाल्यावर कोणता असो पूर्ण विराम असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा समूहवाचक म्हणजे जहाजांचा खालीलपैकी काय असतो, जहाजांचा बघा विद्यार्थी मित्रांनो काफिला असतो, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे, इशारा, भूगोल, तीर्थरूप, लवलेश। बघा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे, तर याचे योग्य उत्तर तीर्थरूप विद्यार्थी मित्रांनो शुद्ध शब्द या ठिकाणी असलेला आपला योग्य पर्याय राहील। विषय क्रमांक पुढचा बघा दर्पण आणि मुकुर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, दर्पण आणि मुकुर बघा हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा दर्पण आणि मुकुर विद्यार्थी बघा आरसा या शब्दाच्या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशांना बघा खालीलपैकी काय म्हणतात, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा त्यांना आजानुबाहू या ठिकाणी असे म्हटले जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा खाली दिलेल्या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे, काल। बघा या ठिकाणी शब्द आहे बघा काल या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल क्रिया विशेषण अवयव, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं या ठिकाणी या शब्दाची जात आहे। विषय क्रमांक पुढचा बघा पाटील या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे, पाटील बघा शब्द आहे, या शब्दाचं भाववाचक नाम आपल्याला करायचं आहे। बघा पाटील की पाटील या शब्दाच्या ठिकाणी योग्य भाववाचक नाम आहे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे, विशेष नाम मोत्या, लेख, पुस्तक, स्त्रीत्व। बघा मोत्या बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। विषय क्रमांक पुढचा बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो। बघा करत असतो म्हणजे या ठिकाणी रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। विषय क्रमांक पुढचा बघा पिवळ्या फुलांची ओळ बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे, पिवळ्या फुलांची ओळ शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा त्यांना काय म्हणतात तर सोनावळी, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार आपल्याला निवडायचा आहे, खडे चारणे, पाणी पाजणे, धूळ चारणे, कणिक तिंबणे। बघा खडे चारणे म्हणजे बघा पराभूत करणे, पाणी पाजणे म्हणजे पराभूत करणे, धूळ चारणे म्हणजे पराभूत करणे, कणिक तिंबणे म्हणजे बघा या ठिकाणी भरपूर मारणे। बघा याचं म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा पर्याय राहील। विषय क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत, मराठी भाषेमध्ये विचारले एकूण किती व्यंजने आहेत, मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने किती आहेत तर 34 व्यंजने बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा मार्च नंतर एप्रिल महिना येतो, अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची, मार्च नंतर बघा मार्च नंतर बघा या ठिकाणी शब्दयोगी अवयव अधोरेखित शब्दाची या ठिकाणी जात राहील। विषय क्रमांक पुढचा बघा पुढील पर्यायापैकी नपुंसकलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे, नपुंसकलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा नपुंसकलिंगी शब्द विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 किरडू बघा नपुंसकलिंगी या ठिकाणी शब्द आहे। विषय क्रमांक अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे, पावसात बघा पावसात त इ आ बघा हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात, बघा सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे, महाराजांचा थाटच वेगळा बघा महाराजांचा चा ची चेम, षष्ठी या विभक्तीचे या ठिकाणी हे प्रत्यय आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा मी देशाची पंतप्रधान झाले तर वाक्य आहे, वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे, मी देशाची पंतप्रधान झाले तर बघाच योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो बघा उद्गारार्थी वाक्य या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो वाक्य आहे, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. सकर्मक कर्तरी या प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संबोधनाच्या वेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? संबोधनाच्या वेळी विचारले कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, स्वल्पविराम. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. सूर्य डोंगराआड जात असतो. बघा या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. सूर्य डोंगराआड जात असतो. रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजू अभ्यास कर वाक्य आहे. बघा क्रियापदाच्या या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अर्थ होईल? राजू अभ्यास कर. बघा आज्ञार्थी बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आज्ञार्थी बघा क्रियापदाचा या ठिकाणी अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात? सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना या ठिकाणी विभक्ती असे बघा विग्रह असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भावार्थ दीपिका बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ विचारलाय, कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका बघा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जेवण बरोबर भोजन आहे तर झोप बरोबर खालीलपैकी काय येईल? बघा जेवण बरोबर भोजन आहे, झोप बरोबर निद्रा. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यामधलं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. सचिन हा हुशार मुलगा आहे. बघा हुशार बघा या वाक्यामध्ये या ठिकाणी विशेषण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो पुढीलपैकी कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो? जेव्हा बोलणारा बघा स्वतःविषयी बोलतो म्हणजे आत्मवाचक या ठिकाणी म्हणजे प्रथम पुरुषवाचक. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझा चष्मा आण या वाक्यामधला आण हे क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे? माझा चष्मा आण आज्ञार्थी क्रियापद बघा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. जिभेला हाड नसणे. बघा जिभेला हाड नसणे, वाटेल ते बोलणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात? आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात? बघा आपल्या स्वाभाविक बोलण्याला विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी गद्य असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाय झाडाखाली बसली अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. गाय झाडाखाली. बघा झाडाखाली, झाडावर, झाडासमोर शब्दाला बघा जे लागून शब्द येतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केवल प्रयोगी अव्यय खालीलपैकी काय असतात? केवल प्रयोगी अव्यय विचारले खालीलपैकी काय असतात? बघा भावना प्रधान असतात. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राम सतत गावी जात असे अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. बघा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं वाक्य? राम सतत गावी जात असे. बघा राम सतत गावी जात असे म्हणजे रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भावे प्रयोगाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. बघा आईने मुलास समजाविले. बघा हे वाक्य भावे प्रयोगाचं या ठिकाणी वाक्य आहे. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा कोदंड बघा हा शब्द धनुष्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ज्याला सीमा नाही. बघा ज्याला सीमा नाही म्हणजे असीम. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अकलेचा खंदक म्हणजेच खालीलपैकी काय? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. अकलेचा खंदक म्हणजे अतिशय मूर्ख मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा कणिक थिंबणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कणिक थिंबणे खूप मारणे. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना काय म्हणतात? बघा त्यांना अभ्यस्त शब्द या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? द्विगुणित. बघा द्विगुणित बघा कोणत्या विद्यार्थी मित्रांनो संख्यावाचक आहे.
ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। अनुस्वार आणि विसर्ग यांना खालीलपैकी काय म्हणतात? अनुस्वार आणि विसर्ग यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना स्वरादी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो नेहमीच आजारी असतो वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। तो नेहमीच आजारी असतो। बघा, तो नेहमीच आजारी असतो विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, DMER बघा भरती आपल्याकडे सर्व पदाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व पदाचे आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।